statutory provisions of the allotment of shares, right? Now in that fourth step says that closing of subscription list. Now closing of subscription list, it means what? As per the SEBI, the subscription list must be kept open for at least 3 working days and not more than 10 working days. Applicant can apply for shares only when the subscription list is open. Now what is the opening and closing of subscription list? म्हणजेच काय तर सेबी काय म्हणते की एखाद्या कंपनीने आपले शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढल्यानंतर आजच्या डेटला जर का ते काढले, सपोज कंपनीने 1 सप्टेंबरला शेअर्ससाठी प्रॉस्पेक्टस मार्केटमध्ये इश्यू केली, बरोबर, तर ते अप्लिकंट 3 दिवसापर्यंत, इट मीन्स फर्स्ट सेकंड थर्ड 3 दिवसाच्या आत ते अप्लिकंटला ते शेअर्सचं अप्लिकेशन भरून कंपनीने सांगितलेल्या बँकेत सबमिट करावं लागेल, किंवा 10 दिवसापेक्षा जास्त नाही, इट मीन्स ॲटलिस्ट 3 वर्किंग डेज और नॉट मोर देन 10 वर्किंग डेज, त्याच्यापेक्षा एकही दिवस अप्लिकंटला शेअर अप्लाय करण्यासाठी मिळणार नाही. अँड देन नेक्स्ट इज बेसिस ऑफ अलॉटमेंट. नो व्हॉट इज अ बेसिस, म्हणजे कोणत्या बेसवरती अप्लिकंटला शेअर मिळतील. अलॉटमेंट ऑफ शेअर्स विल बी ऑन द बेसिस विच विल बी डिसाइडेड फॉर ईच कॅटेगरी ऑफ सबस्क्रायबर. Allotment will be as per the minimum application size as fixed by the company. म्हणजेच काय तर कोणकोणत्या कॅटेगरीतल्या लोकांनी किती किती शेअर्स अप्लाय केले त्या तो बेस बघून कंपनी ठरवते की त्यांना आपले शेअर्स दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे आणि कोणत्या ॲप्लिकेशनने किती शेअर्सला अप्लाय केलं आहे, राईट. ऑन दॅट बेसिस कंपनी फिक्स the allotment of shares. Now next sixth provision says that over subscription when the application received for shares are more than the number of shares offered by the company. म्हणजेच काय, कंपनी म्हणते आमच्याकडे फक्त 100 शेअर्स आहे, आम्ही 100 शेअर्स विकण्याकरता आम्ही प्रॉस्पेक्टस अप्लिकेशन इश्यू करतो आहे मार्केटमध्ये, पण समजा 200 लोकांनी त्या 100 शेअर्ससाठी अप्लाय केलं आहे, किंवा 200 लोक म्हणतात आम्हाला शेअर्स हवे आहेत, इट मीन्स वॉट? ओवर सबस्क्रिप्शन. how much shares are offered by company? 100. And how many people are applying? 200 people are applying. So it is known as what? Over सबस्क्रिप्शन. म्हणजे जितके विकायला काढले त्याच्यापेक्षा जास्त त्याची डिमांड आहे, जास्त क्वांटिटी मागितली जाते, जास्त शेअर्स मागितले जातात, देन इट इज नोन एज वॉट? ओवर सबस्क्रिप्शन. सेबी डज नॉट अलाउ एनी अलॉटमेंट इन एक्सेस ऑफ सिक्युरिटीज ऑफर डॉक्युमेंट और प्रॉस्पेक्टस. म्हणजे सेबीचा नियम काय सांगतो की जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, सिक्युरिटी, जेवढे तुमचे शेअर्स आहेत, जेवढे तुमच्या सिक्युरिटीज आहेत ज्या विकायला काढल्या त्यापेक्षा जास्तची परमिशन नाही आहे. इट मे परमिट टू अलॉट नॉट मोर देन 10% ऑफ द टोटल नेट ऑफर. इट मे अलॉट म्हणजेच कंपनीला सेबी परमिशन नाही देऊ शकत किंवा देऊ शकते किती? 10% नेट ऑफर. जितकी काही ऑफर कंपनीतर्फे फायनली केली जाते त्याच्यात 10% जास्त ऑफर, जास्त परमिशन सेबीकडनं मिळणार नाही. देन 7th step says that, or 7th provision says that permission to deal on stock exchange. Now what is a stock exchange? Stock exchange is a market where the buying and selling of securities take place. बरोबर. So every company before making a public offer shall apply to one or more recognized stock exchange to seek the permission for listing its shares with the them. म्हणजेच काय तर कंपनीला आपल्या कंपनीचं नाव कोणत्या तरी एका नावाजलेल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर करावं लागतं, कारण ते मार्केट आहे, ती प्लेस आहे, ती जागा आहे जिथे शेअर्स किंवा सिक्युरिटीज खरेदी केल्या जातात आणि विक्री केल्या जातात. अँड द प्रॉस्पेक्टस शॅल मेन्शन द नेम ऑफ द स्टॉक एक्सचेंज अँड द फॅक्ट दॅट अन application for permission to list in that stock exchange has been made by the company. म्हणजेच प्रॉस्पेक्टसमध्ये कोणत्या स्टॉक एक्सचेंजला कंपनीने रजिस्टर केलं आहे त्याचे पूर्ण डिटेल आणि अप्लिकेशनला फ्युचरमध्ये जर का त्याचे शेअर्स खरेदी करायचे असतील, विक्री करायची असतील तर ती परमिशन त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये मिळेल ह्याची काळजीसुद्धा कोणी घेतली पाहिजे? कंपनीने घेतली पाहिजे. आणि 8वं शेवटचं प्रोव्हिजन सांगतं अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजर्स टू इश्यू अँड व्हेरियस अदर एजन्सीज. नो कंपनी हॅज टू अपॉइंट वन or more merchant bankers to act as a managers to the public
इश्यू. मग ॲक्ट ॲज अ मॅनेजर्स म्हणजेच काय, कंपनीने प्रॉस्पेक्टस इश्यू केलं, त्या प्रॉस्पेक्टसमधला अप्लिकेशन फॉर्म अप्लिकंटने भरला, त्यानंतर ते जे काही अप्लिकेशन मनी आहे ते कंपनीच्या वतीने पब्लिककडनं गोळा करण्यासाठी एक मर्चंट बँक अपॉइंट करावी लागते, राईट. इट मीन्स कंपनी हॅज टू अपॉइंट मर्चंट बॉन्ड. इट मे बी वन, इट मे बी टू, डिपेंडिंग अपॉन द सेबीज रूल्स अँड regulations, right. Without appointing a merchant bank, company cannot offer their shares to the public. It also has to appoint registrar to the issue. Now who is the registrar to issue? It is the institution that records of shareholders debenture on behalf of a company. म्हणजे त्या अशा काही संस्था असतात, अशा इन्स्टिट्यूशन असतात ज्या कंपनीच्या वतीने कंपनीचे शेअरहोल्डर, कंपनीचे डिबेंचर होल्डर यांची पूर्ण माहिती ठेवते, बरोबर. देन कलेक्टिंग बँकर्स. कलेक्टिंग बँकर्स इट मीन्स बँक्स हू विल कलेक्ट द मनी on behalf of the company from the public for shares. Underwriters to the issue. Underwriters who will give the guarantee to the company that if the less subscription will be there, under subscription will be there, they will purchase the shares of the company, right. And brokers to the issue. Self-certified syndicate banks and advertise. Self-certified banks, it means what? Banks certified by SEBI, which can offer ASBA facility to investors, right. Now what is this ASBA? This ASBA, it means application supported by block amount. It means suppose Mr. A is applied the 100 shares of a company and he has to pay the rupees 1000 for application money, then he will inform to his bank that from my bank account block this 1000 for as a application money, right. So it is an application made by an applicant to his bank to block the application money in the bank account. In case of allotment, the application money or the full issue of value of shares is transferred to the company's banker. So the students, before for allotment of shares, the company has to follow all this statutory provision. Now see the students, we will move on to the journal principle. Now what is the gist journal principle says? First principle says the proper authority. It means who will take the decision for issue of shares on behalf of the company. The board of directors or the allotment committee set up by the board has the authority to allot the shares, right. Then allotment must be against application only. म्हणजेच काय, तर शेअर्स अप्लाय करतोय पण त्या शेअर्स मिस्टर एला कंपनीचे रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर दिले जातात, पण मिस्टर एने कंपनीला शेअर्स खरेदी करण्यासाठी लागणारं अप्लिकेशनच दिलेलं नाही आहे. Then it must be not valued. It means a company can allot shares only it has received a written application for shares from the applicant. It means that each and every applicant has to give the written application with the company. So after that, verifying all the procedure, so the company can allot the shares to that applicant. Then third principle says the reasonable time. Reasonable time, it means what? The specific time period on within a which this all procedure should be completed. See, as per the act, allotment shares to be done within 60 days of receipt of application money. म्हणजेच 1 सप्टेंबरला जर का बँकेमध्ये ॲप्लिकेशन मनी जमा झाले असतील सगळ्यांचे, तर 1 सप्टेंबरपासून 60 डेज, इट मीन्स विथिन 2 months ती अलॉटमेंटची पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झाली पाहिजे. अलॉटमेंट कॅन बी मेड फ्रॉम द 5th डे ऑफ इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. म्हणजे कंपनीने ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रॉस्पेक्टस इश्यू केले त्याच्या 5व्या दिवशीपासून कंपनी ही अलॉटमेंटची प्रोसिजर सुरू करू शकते. Absolute or unconditional allotment. Now shares should be allotted on the same terms as stated in the prospectus and application form.
No change in the terms of allotment or new condition can be added at the time of allotment. म्हणजेच ज्या वेळेस पब्लिकला प्रॉस्पेक्टस इश्यू केलं जातं त्यामध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन असतात, अप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन असतात त्या टर्म्स आणि कंडिशनच्या बेसिसवरती शेअर अलॉट करावे, त्यापेक्षा दुसऱ्या न्यू कंडिशन्सवरती शेअर्स अप्लिकंटला अलॉट करू नये. कम्युनिकेशन. कंपनी हॅज टू इन्फॉर्म द अप्लिकंट that share have been allotted to him by sending a letter of allotment or allotment advice. This letter gives the details of number shares allotted, amount of allotment money to be paid, etc. It means what? Suppose Mr. A applied for the shares of Reliance Industries Limited. Then after following all the procedure, if the Reliance Industries gives the Mr. A shares, then Reliance Industry has to send a proper letter or proper allot advice so that Mr. A can understand that he is getting the shares of Reliance Industries. Allotment should not be in a contravention or a violation of any other laws. It means whatever is the rule said by the Companies Act, said by the SEBIs, that all should be followed while allotment of शेअर्स. इट मीन्स मायनर वयाची मर्यादा पूर्ण न केलेल्या व्यक्तीला शेअर्स कंपनीने देता कामा नये. Now if the company allots the shares after fulfilling all the above mentioned requirements, provisions and such, an allotment is called as what? Regular allotment. And suppose if any single provision is not followed, not satisfied, then it is known as what? Irregular allotment, and it is invalid allotment.